मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आता सार्थकला म्हणते, आपल्या आयुष्यात एकत्र राहण्याचा काळ नियतीने ठरवला होता आणि आपलं एकत्र राहून तेवढं झालंय. आता आपल्या नियतीनेच ठरवलंय, आपल्या दोघांच्या आयुष्यात आता दुरावा आहे म्हटल्यावर आता आपल्याला दुरावा सहन करावा लागणार. तेव्हा सार्थक आता रडतच विचारतो, आपलीच गोष्ट अपूर्ण राहायची होती का? तेव्हा आनंदी आता रडतच म्हणते, कदाचित आपलं लग्नच झालं नसताना तर हा प्रश्नच तुम्हाला पडला नसता. तेव्हा सार्थक अगदी इमोशनल होत म्हणतो, पण आपलं लग्न झालं ना आनंदी, आणि आपणही अगदी एकमेकांच्या प्रेमात पडलो ना, मग आपला इतका सुखी संसार असा अर्ध्यातच का मोडला आणि तुम्ही असा अर्ध्यातच संसार टाकून का गेलात, हे माहीत असण्याचा हक्क नाहीये का मला? तेव्हा आनंदी म्हणते, आपण या विषयावर खूप वेळा बोललो आहे आणि आता ती वेळच निघून गेली. आपली आज शेवटची भेट असून ही आनंदी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार. आता इथून पुढे मी कधीच तुमच्या सुखी संसारात तुम्हाला डिस्टर्ब करायला येणारच नाही. तुमच्या आयुष्यातून का गेले याचं कारण मी तुम्हाला आता यापुढे कधीच सांगू शकत नाही आणि मी आताही तुम्हाला खरंच सांगते, आपला संसार सुखाचा होऊ शकला नाही यात तुमची काहीही चूक नाहीये. यात पूर्णपणे चूक माझीच आहे, त्यामुळे प्लीज स्वतःला दोषी अजिबात समजू नका. तेव्हा सार्थक आता म्हणतो, माझाच सगळा दोष आहे ना. मी 6 वर्ष तुम्हाला विसरण्याचे जे काही प्रयत्न केले होते ना, ते सगळे अपूर्णच ठरले आहे. तेव्हा कदाचित अजून प्रयत्न केले असते तर आता सोपं केलं असतं, असं म्हणून सार्थक आता खूपच मोठ्याने रडू लागतो. तेव्हा आता आनंदी पुढे सार्थकला शपथ घालते आणि म्हणते की इथून पुढे आयुष्यात कधीही मला शोधण्याचा पुन्हा तुम्ही कधीही प्रयत्न करू नका, असं म्हणून ती आता जाते. तर सार्थक आता आनंदी आनंदी असं म्हणत तिच्या पाठीमागे जातो. इकडे सुखदा ही तिच्या रूममध्ये येते. तिला कसं तरी होत असतं, ती इमोशनल झालेली असते. तेवढ्यातच आदर्श तेथे येतो. तेव्हा ती आता आदर्शला म्हणते, माझं सार्थकवर किती प्रेम आहे हे तर तुला माहीतच आहे ब्रो. मी माझ्या सुखी संसाराची खूप स्वप्न रचली होती. आम्ही असं करू तसं करू. मी तर आमच्या दोघांच्या मुलांच्या नावाचा सुद्धा विचार केला होता. त्यामुळे मला खरंच खूप त्रास होतोय ब्रो. भीतीसुद्धा खूप वाटतेय ब्रो, कारण मी सार्थकशिवाय जगू शकेन ना, हा प्रश्न माझ्या मनात नेहमी येतो. तेव्हा आता सुखदाच्या या बोलण्यावर आदर्श म्हणतो, सुखी तू उगीच गुंता वाढवतीये. मग आता ती म्हणते, मी नाही गुंता वाढवत, गुंता तर आनंदी वाढवतीये. आता मला माहीत आहे, तिला कितीही वेळा विचारलं तरीही ती काही सांगणार नाहीये, पण मला माहिती आहे ना आता कुणी थांबायचं आणि कुणी पुढे जायचं. असं म्हणून सुखदा म्हणते, कुणाला ना कुणाला त्याग आता या प्रेमाचा करावा लागणारच आहे आणि मला माहीत आहे ब्रो, नक्की हा त्याग कुणाला करायचा आहे. असं म्हणून ती आता तेथून जाते. तर आदर्श हा विचारात पडतो. इकडे आनंदीला सार्थक म्हणतो, प्लीज थोडं थांबा ना अजून. मग आता आनंदी म्हणते, प्लीज सर, मी नाही काही सांगू शकत तुम्हाला. मग आता सार्थक म्हणतो, मी काही विचारणार नाहीये, फक्त माझ्या नजरेसमोर थोडा वेळ थांबा अजून. आणि मी मान्य केलंय की माझ्या प्रश्नांची उत्तरं मला कधीच मिळणार नाही आणि मला तसंच जगायचंय. तुम्ही म्हणताय ना की ही आपली शेवटची भेट असणार आहे, मग या भेटीच्या जीवावरच मला माझं उरलेलं आयुष्य काढायचंय. प्लीज आता फक्त एकदा तरी डोळे भरून बघू द्या, असं म्हणून सार्थक हा तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि बिचारा खूप रडत देखील असतो. तो आता हात जोडतो. तेव्हा आनंदी म्हणते, प्लीज हात नका जोडू सार्थक सर. तेव्हा आता आनंदी सार्थक जवळ बसते. मग आता दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. मग आता सार्थक तिला म्हणतो, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हा मला कधी वाटलंच नव्हतं एवढं वेड्यासारखं मी प्रेम तुमच्यावर करेन म्हणून. पण जेव्हा आनंदी तुम्ही त्या साडीच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला ना आणि आपली पुन्हा एकदा भेट झाली, तेव्हा आनंदी देखील आता हरवून जाते आणि म्हणते की तुम्हाला आपण येवल्याला जेव्हा गाडीतून जात होतो तो प्रवास आठवतोय का? तेव्हा सार्थक म्हणतो, हो मला चांगलाच आठवतोय. तेव्हा सुद्धा काहीतरी मी करेन असं कधी वाटलंच नव्हतं, कारण त्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही बोलला होतात ना आनंदी, तेव्हापासून माझ्या मनात तुमच्याबद्दल एवढा आदर वाढला होता ना की मी कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो. तेव्हा आनंदी म्हणते, मी त्या स्पर्धेत जे काही बोलले आणि जे काही आपलं मत मांडलं होतं तेव्हा स्वतःच जिंकले होते.
एक सांगू का पण तुमच्यामुळेच मी जिंकले होते. कारण तुम्ही जो आत्मविश्वास मला दिला होता ना, आत्मविश्वासाच्या जोरावरच मी त्या स्पर्धेमध्ये अगदी उतरले होते. तेव्हा सार्थक म्हणतो, "नाही आनंदी, तुमच्यामध्ये ते कॅलिबर होतं म्हणूनच तुम्ही ती स्पर्धा जिंकला होतात आणि तुमच्यात ते कॅलिबर होतं म्हणूनच तर तुम्हाला मी जॉबसुद्धा ऑफर केला होता, बरोबर ना?" मग आनंदी नुसतीच सार्थककडे पाहत राहते. नाहीतर तुम्हाला माहीतच आहे की मी किती स्ट्रिक्ट आहे कामाच्या बाबतीत आणि ऑफिसमध्ये सुद्धा. आनंदी विचारते, "तुम्हाला माझा ऑफिसमधील पहिला दिवस आठवतो का? मी तुमच्या केबिनमध्ये बसले होते आणि बाप्पासमोर अगरबत्ती लावली होती, तेव्हा सर्व फायर अलार्म वाजले होते." अशा आठवणी काढत आता ते दोघेही रडतही असतात आणि हसतही असतात. जुन्या आठवणींमध्ये अगदी रमून जातात. तेव्हा आनंदी सार्थककडे पाहते तर सार्थक देखील तिच्याकडे सतत पाहतो. त्यानंतर जेव्हा फायर अलार्म वाजायला लागले तेव्हा तुम्हा सर्वांना खरंच खूप टेन्शन आलं होतं की नक्की हे अलार्म कुठे वाजले. मला खरंच त्यावेळी खूप ऑकवर्ड वाटलं होतं. तेव्हा सार्थक म्हणतो, "कदाचित तुमच्यातला भोळेपणा आणि साधेपणाच मला खूप आवडला आनंदी. आणि म्हणूनच आपल्या दोघांमध्ये एवढी घट्ट मैत्री झाली ना की तुमच्या प्रेमात कधी पडलो ना हेच मला कळालं नाही. आणि एवढं तुमच्या वेड्यासारखं प्रेमात पडलो ना की आयुष्यभर दुसरा मी कुणाचाच कधीही विचार करू शकत नाही. तेव्हा जर कदाचित तुम्ही सांगितलं असताना तर सर्व प्रश्नच डिवोर्सी आहात म्हणून भाईबरोबर तुमचं लग्न आईने ठरवलं होतं. मग मला एवढा मनस्ताप झाला होता ना की तुम्हाला काय सांगू, कसं सांगू. कारण मला खरंच माहीत नव्हतं की आईने हे असं काही केलं आहे किंवा करणार आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगू का शकलो नाही की माझं तुमच्यावर प्रेम होतं म्हणून. पण तेव्हाची वेळच वेगळी होती, गोष्ट वेगळी होती. भाईच्या आनंदापुढे मला दुसरं काहीही दिसत नव्हतं की एवढी चांगली मुलगी माझ्या भाईच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला गमावतोय याचा त्रास देखील खूपच होत होता. असं म्हणून तो आता म्हणतो की मांडवात जे काही झालं ना आनंदी त्याबद्दल खरंच सॉरी. अहो असं व्हायलाच नको होतं, असं म्हणून तो खूप रडतो. मला परत संधी मिळाली तर मी सगळं काही पुन्हा बदलून टाकेन. खूप वेळा संधी शोधत होतो की कसं तुम्हाला समजेल की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी सारखी धडपड करायचो की तुम्हाला सांगण्यासाठी माझं तुमच्यावर प्रेम आहे. परंतु तुमचा प्रामाणिकपणा आणि भाईचा माझ्यावर असणारं प्रचंड प्रेम त्यामुळे माझी पावलं आपोआपच मागे वळत मला माझ्या पद्धतीने कळायलाच नको होतं. कारण माझ्याकडून मी तुम्हाला तोपर्यंत काही सांगितलं सुद्धा नव्हतं. पण कधी-कधी असं वाटतं जेव्हा लवकर सांगितलं असतं तर खूप चित्र वेगळं असतं. परंतु शेवटी नियतीने आपल्या दोघांना एकत्र आणलंच पुन्हा आणि कसं का होईना शेवटी फायनली आपलं लग्न झालंच. तेव्हा आता आनंदी खूपच इमोशनल होते. सार्थक जे काही बोलतो ते अगदी शांतपणे ती ऐकून घेत असते आणि म्हणते, "नाही सर, आपण दोघांनी एकत्र येणं हे कधीही नियतीला मान्य नव्हतंच. आणि म्हणूनच आपण दोघेही वेगळे झालो आहोत आणि तसंही आपण एकमेकांपेक्षा खरंच खूप वेगळे आहोत. म्हणजे पहा ना, तुम्हाला अंधारात झोप येत नाही आणि मला उजेडात झोप येत नाही." तेव्हा सार्थक म्हणतो, "असतात काही काही नवरा बायकोच्या गोष्टी वेगवेगळ्या, त्याच्यावर मी सोल्युशन काढलं." मग अशा या गोष्टीवर सुद्धा सोल्युशन मिळालं नसतं का? अशा खूप गोष्टी असतात. आपल्याला वाटतं की त्या कठीण आहेत, परंतु प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतं आनंदी. तेव्हा आनंदी म्हणते, "तुम्ही मला आय मास्क आणला होता, तो आय मास्क अजूनही माझ्याकडे आहे. मी अगदी छान प्रकारे तो जपून ठेवलाय." तेव्हा सार्थक आता हसतो आणि म्हणतो, "खरंच का? मी दिलेला तो आय मास्क तुम्ही अजूनही जपून ठेवलाय आणि मी दिलेली प्रत्येक गोष्टसुद्धा?" तेव्हा आनंदी म्हणते, "हो." असं म्हणून ती आता खूप रडते आणि म्हणते, "सर, मी तुम्हाला तर माझ्या आयुष्याच्या हृदयाच्या कप्प्यामध्ये अगदी प्रेमाने जपून ठेवले. कधीच तुम्हाला विसरले नाही सर आणि कधी विसरूसुद्धा शकत नाही." असं म्हणून ती आता खूपच रडत असते आणि आपलं प्रेम सार्थकसमोर व्यक्त करत असते. तेव्हा सार्थकलाही समजतं की आनंदीचं माझ्यावरही अजून प्रेम आहे, पण असं खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे जेणेकरून आनंदी मला नाही म्हणतीये. मी तुम्हाला आयुष्यभर साथ देईन हे वचन दिलं होतं खरं, परंतु नाही दिले मी तुम्हाला साथ आणि याचं नक्की काय कारण आहे हेही मी तुम्हाला नाही सांगू शकत सार्थक सर. असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा सार्थक आता आपलं मन घट्ट करतो आणि म्हणतो, "मी सुद्धा तुम्हाला आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरं विचारणार नाही. कारण आता मला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे."
त्यानंतर तो म्हणतो, "एक मिनिट, तुम्हाला जर माझ्या आयुष्यातून जायचंच आहे ना, तर तुम्ही जाऊ शकताय." असं म्हणून तो आता लगेच ड्रॉवरमधून एक डायरी काढतो आणि त्या डायरीमध्ये आनंदीचा छान असा फोटो असतो आणि मग तो फोटो आनंदीला दाखवतो आणि दाखवल्यानंतर म्हणतो की "हे पहा, तुम्ही माझ्या आयुष्यातून दूर गेलात ना, तरीही तुम्ही माझ्या अगदी हृदयाच्या आणि मनाच्या कोपऱ्यात असणार आहात. कारण माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते कधीही मी कुणाला देणार नाही. सार्थक फक्त आनंदीचा आहे आणि आनंदीचाच राहणार. आयुष्यभरासाठी, अगदी 7 जन्मासाठी आनंदीला तो कधीही विसरू शकत नाही आणि आनंदीचंही असंच आहे. आनंदी कधीही सार्थकला विसरू शकत नाही. एवढं आपल्या दोघांचं प्रेम खरं आहे." असं म्हणून तिचा हात पकडतो. दोघेही डोक्याला डोकं लावतात आणि खूपच रडत असतात. एकमेकांच्या अगदी जवळ येतात. दोघेही हात एकमेकांचे घट्ट पकडतात. तेव्हा ती म्हणते, "नाही सार्थक सर, आता आपण वेगळे आहोत, आपले रस्ते वेगळे आहेत." त्यावेळी सार्थक म्हणतो, "तुम्ही माझ्या मनात कायम आयुष्यभर असणार आहात आनंदी." दोघेही खूपच रडतात आणि इमोशनल होतात. त्याचवेळी मात्र आता सार्थक मन घट्ट करतो आणि आनंदीचे अश्रू पुसतो. तेव्हा आनंदी आता पटकन हात खाली घेते आणि म्हणते, "नाही सार्थक सर, प्लीज मला एवढंही इमोशनल करू नका तुम्ही, नाहीतर जाणं माझं कठीण होईल. तुम्ही तुमची काळजी घ्या." असं म्हणून ती आता सार्थकच्या जवळ जात आणि त्याचा हात अगदी घट्ट पकडत पुन्हा लगेच सोडते आणि लगेच तेथून जायला निघते. तेव्हा आनंदीचा तो फोटो हातात घेऊन सार्थक खूप रडत असतो. त्याला खूप वेदना होत असतात. त्यानंतर आता सार्थक एकटाच विचारात तिथे रडत बसतो. आनंदी आता रूममध्ये आवरायला जाते. मग इकडे आता सुखदा आणि सार्थक हे पूजा करत असतात. त्याचवेळी आता सप्तशृंगी मातेची ती पूजा असते. तेव्हा गुरुजी देखील तेथे आलेले असतात. ते मोठ्याने म्हणतात, "सप्तशृंगी माते की जय." मग आता सुधा देखील तेथे पूजेसाठी असतेच. तेव्हा आता गुरुजी म्हणतात, "चला, पूजा तर संपन्न झाली आहे. मग आता आपण आरतीची तयारी करूयात." तेव्हा आता आरतीची सर्व तयारी करण्यासाठी म्हणून सगळेजण तेथून जातात. आदर्श देखील. मग आता सार्थक सुखदाला विचारतो, "सांग ना सुखदा, अगं तू हे सगळं काही अगदी मनापासून करतीये का?" मग आता सुखदा विचारते, "तुला अजूनही शंका आहे का माझ्यावर? हे बघ आनंदी अजूनही तुझ्या आयुष्यात नाहीये आणि तू मला शब्द दिला होता आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तू तुझा शब्द नक्कीच पाळशील." आता सुखदाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु सुखदा समजून घेत नाही. ती आता खूपच कठोर वागत असते आणि सार्थकला तिने जो काही शब्द दिलेला असतो त्या शब्दाचं ती आता व्यवस्थित पालन करत नाही. म्हणजे सार्थकचा एके अर्थी विश्वासघातच करते. मग आता तेवढ्यातच आनंदी तेथे येते तर सार्थक आता लगेच बाजूला होतो. आनंदी आता तिची बॅग घेऊन आलेली असते तर सार्थक तिच्याकडे पाहतच राहतो. तो म्हणतो, "आनंदी." तर आनंदी आता त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन घेते. तेव्हा हे तिघेही पुन्हा एकदा दर्शन घेतात आणि आनंदीकडे पाहतच राहतात. तेव्हा ती आता सार्थकला म्हणते की "निघते मी. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मनापासून पुन्हा एकदा मी माफी मागतीये." असं म्हणून सार्थक समोर ती आता हात जोडते. तेव्हा आता सुखदा म्हणते की "तुला निघून जायचं असेल तर तू जा, मी तुला अजिबात थांबवणार नाहीये. मी आणि सार्थक लग्न करून दोघेही छान अगदी थाटात संसार करू." तेव्हा आनंदीला आता मोठा धक्काच बसतो. कारण आनंदीचंही सार्थकवर खरं तर प्रेम असतं, परंतु ती ते प्रेम सुखदाच्या सुखापुढे लपवत असते. ती कुणालाही त्या प्रेमाबद्दल सांगत नाही. सार्थकला देखील सुखदाच्या या बोलण्याचा राग येत असतो, परंतु तो आता या क्षणी काही बोलू शकत नसतो, कारण तिघांनीही ऐच्छिक हा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा आता सार्थक म्हणतो, "नका जाऊ आनंदी, प्लीज नका जाऊ माझ्या आयुष्यातून असं." "अगं सुखदा, थांबव ना त्यांना प्लीज." मग आता आनंदी आपली बॅग हातात घेते. त्या दोघांमध्येच आता भांडणं होऊ लागतात. मग आता सुखदा म्हणते, "सार्थक, अरे मी तिला थांबवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, परंतु ती थांबत नाहीये. मग मी काय करू सार्थक, तूच सांग ना आता. ती ऐकतच नाहीये, ती हट्ट करून राहिलीये. मग आपण दोघेही लग्न करू, आपण दोघेही सुखाने संसार करू."
तेव्हा ती आता आनंदीला अगदी कठोरपणे म्हणते, जा तू आनंदी जा. तेव्हा आता आनंदी ही लगेच सुखदाकडे पाहू लागते आणि मनावर दगड ठेवते. सार्थककडे एकदा ती पाहते, सप्तशृंगी मातेचं पुन्हा एकदा दर्शन घेते आणि आपली बॅग घेऊन अगदी दबक्या पावलांनी जायला निघते. आता खरं तर घर सोडताना तिला खूप कसं तरी होत असतं. पूर्ण घराकडे आता पाहतच राहते, कारण सार्थकच्या आयुष्यात पुन्हा कधीही यायचं नाही हा निर्धार तिने मनाशी पक्का केलेला असतो. आता जशी जशी आनंदी पुढे जाते तसा तसा सार्थक तिच्या पाठीमागे येत असतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु शेवटी आता आनंदी मनावर दगड ठेवून लगेच उंबरठा ओलांडतेच आणि सार्थककडे मागे पाहत असते. तेव्हा सुखदालाही खूप वाईट वाटतं, पण आता आनंदीनेच तो पर्याय निवडलेला असतो. मग आता आनंदी ही घराबाहेर जाते. तेव्हा सुधा आता तेथे येते आणि म्हणते, आनंदी. तेव्हा आनंदी कायमची घर सोडून गेली असं आता सुखदा म्हणते. त्यावेळी आता सुधाला ती विचारते, झालं का मावशी तुझ्या मनासारखं? आनंदी गेली आता कायमची घर सोडून. मग आता सुधा म्हणते, नाही, आनंदी जाता कामा नये, मी पुन्हा तिला या घरात घेऊन येईनच. असं म्हणून ती आता आनंदी करत तिच्या पाठीमागे जाते. आनंदीला खूप वेळा आवाज देण्याचा ती प्रयत्न करते, परंतु आनंदी काही थांबत नाही. त्यावेळी आता सुखदा म्हणते, सुधा मावशीनेच आनंदीला थांबवावं ही माझी इच्छा होती सार्थक. तेव्हा आदर्श आणि सार्थक हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. सार्थक विचारतो, सुखदा तू हे काय बोलते, तुला कळतं का? मग आता सुखदा म्हणते, हो, सुधा मावशीने आनंदीला पूर्णपणे मनापासून स्वीकारावं अशी माझी खूप मनापासून इच्छा होती. तेव्हा आता सुखदा लगेच सांगू लागते, मघाशी सुधा मावशीला कुठे घेऊन गेले होते ते. त्यावेळी आता ती सांगू लागते, मी सुधा मावशीचे डोळे बंद करून तिला गोडाऊनमध्ये घेऊन गेले, जिथे आनंदीला किडनॅप करून ठेवलं होतं ना, नेमकी तिथे. आता सुखदा ही सुधाकडे पाहतच राहते. मग सुधाला आता त्या पूर्वीच्या सर्व गोष्टी आठवू लागतात, की कशा प्रकारे मी आनंदीला या किडनॅपिंगपासून सोडवलं होतं, मीच तिला मदत केली होती आणि जर तुझ्या भावाला जेलमधून निर्दोष सोडवायचं असेल तर तुलाही माझ्यासाठी काहीतरी त्याग करावा लागेल, असंही मी तिच्यासमोर अट ठेवली होती. मग आता आनंदीने मनोजसाठी खूप मोठा त्याग केलेला असतो आणि ती लगेच तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे असंही सुधाला म्हटलेलं असतं. मग आता तिला विचारते, नक्की काय करायचे आई मी? मग आता हे डिवोर्स पेपर आहेत, या पेपरवर सही करायची आणि सार्थकच्या आयुष्यातून कायमचं तू निघून जायचं आहेस, सुधाने आनंदीला सांगितलेलं असतं. तर आनंदीने आता सार्थकवर प्रेम असूनही आपल्या भावाला वाचवण्यासाठी, त्याचबरोबर सुधाला मी नकोच आहे म्हटल्यावर मग सार्थकच्या आयुष्यात तरी का राहायचं यासाठी तिने डिवोर्स पेपरवर सही केलेली असते. तेव्हा सुधा आता पूर्णपणे चलबिचलित होते. त्यावेळी आता तिला चक्करच येऊ लागते. तेव्हा सुखदा विचारते, काय झालं मावशी, काय झालं सांग ना, अगं तू कुठे हरवलीस मावशी? त्यावेळी सुधाला आता काही सुचत नसतं, काय बोलावं काय सांगावं, सत्य सांगू की नको याच विचारात आता ती असते. आनंदी ज्या खुर्चीवर बसलेली असते त्याच खुर्चीत आता सुधा बसते. तिला आता पर कसं तरी होऊ लागतं. तेव्हा सुधा आता लगेच त्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर एकदमच शांत होऊन जाते. तिला ते भूतकाळ आठवू लागतात. मग आता सुखदा विचारते, या खुर्चीवर या जागेमध्ये नक्की काय घडलं होतं मला सांग ना 6 वर्षापूर्वी मावशी? तेव्हा आता सुखदाच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं तिला समजतच नाही. मग आता सुधा म्हणते की काय काय झालं होतं? तेव्हा सुखदा म्हणते, मला सांग मावशी, आनंदी सार्थकच्या आयुष्यातून का निघून गेली होती? तेव्हा सुखदाच्या प्रश्नाचं उत्तर देणं आता सुधाला भाग पडतं. ती आता सुखदाला सगळं काही सांगणार असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुधा ही आनंदीकडे येते आणि तिला म्हणते, आनंदी थांब प्लीज, मला तू माफ कर, असं म्हणून हात जोडते. त्यावेळी आता आनंदी म्हणते, प्लीज आई तुम्ही असं हात जोडू नका. सार्थक आणि आदर्श देखील तितक्यात तेथे आलेले असतात. आता सार्थक खूप रडू लागतो, कारण त्याला सत्य समजलेलं असतं. मग आता सुधा म्हणते, सार्थक प्लीज मला माफ कर. आज मी कबूल करते की 6 वर्षापूर्वी आनंदी तुला सोडून गेली, याचं कारण फक्त मी आहे सार्थक. तेव्हा सार्थक आता त्याच्या आईच्या हातातून म्हणजे सुधाच्या हातातून हात पटकन काढून घेतो आणि रागातच तिच्याकडे पाहतो. आनंदी म्हणते, अहो सार्थक सर असं का करताय? मग आता सार्थकला शेवटी सत्य समजलेलं असतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.